हॉटेलसारखी झणझणीत कोल्हापुरी मिसळ घरी बनवायची आहे? आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मिसळ पाव बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, कल्पना किचन इनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मिसळ बनवण्यासाठी लागणार आहे अंकुरलेली मटकी, कांदा, टोमॅटो, आले लसूण पेस्ट, मिसळ मसाला, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, फरसाण आणि पाव. कट किंवा रस्सा बनवण्यासाठी कांदा, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, मिसळ मसाला आणि थोडं मीठ लागणार आहे. सर्वप्रथम अंकुरलेली मटकी कुकरमध्ये घ्या. त्यात थोडं मीठ आणि पाणी घाला आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. आता तयार करूया मटकीची उसळ. कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परता. यानंतर आले लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. आता त्यात टोमॅटो घाला आणि तो मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर हळद, लाल तिखट आणि मिसळ मसाला घाला. सर्व मसाले छान परतून घ्या. आता शिजवलेली मटकी घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. थोडंसं पाणी घाला आणि ही उसळ 5 मिनिटे शिजू द्या. आता तयार करूया कट किंवा रस्सा. कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घाला आणि छान परता. यानंतर आले लसूण पेस्ट घाला. आता लाल तिखट आणि मिसळ मसाला घाला. थोडं पाणी घाला आणि कटला उकळी येऊ द्या. थोडा गूळ घाला आणि चवीनुसार मीठ घाला. आता हा कट 5 मिनिटे उकळू द्या. आता मिसळ सर्व्ह करूया. एका प्लेटमध्ये आधी मटकीची उसळ घ्या.
त्यावर गरमागरम कट घाला. आता त्यावर फरसाण घाला. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पसरवा. थोडासा लिंबू पिळा आणि गरमागरम पावसोबत सर्व्ह करा. अशी झणझणीत आणि चविष्ट कोल्हापुरी मिसळ पाव तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कल्पना किचन आयनला सबस्क्राईब करा.